कोलंबीची कढी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच। तर चला आज आपण बघूया कोलंबीची कढी एका नव्या वेगळ्या पद्धतीने। इथे आपण कोलंबी घेतली आहे जी की आपण नीट साफ करून घेणार आहोत। इथे आपण टोमॅटो आणि बटाट उभा कापून घेतला आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास त्याचे छोटे कापही करू शकता। इथे सोललेल्या कोलंबीमध्येच आपण बटाट आणि टोमॅटो एकत्र केले आहे। त्यामध्ये आपण आता मीठ आणि हळद घालणार आहोत। कढीसाठी एक मोठा स्पून तेल घेतलेले आहे। तेल तापलेले आहे त्यामध्ये आपण आता बारीक केलेला लसूण टाकत आहोत। लसूण तेलावर जरा परतवून घेतला की त्यामध्येच आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। 3 ते 4 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा नीट लालसर करून घ्यायचा आहे। कांदा चांगला लाल झाला की ह्यामध्ये 2 ते 3 स्पून घरगुती मसाला टाकायचा आहे। मसाला परतवून घेतला की त्यामध्ये कोलंबी, बटाट आणि टोमॅटो टाकून नीट परतवून घ्यायचे आहे। मसाला नीट एकत्र झाला की ह्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत आणि हे सगळं नीट मिक्स करून घेणार आहोत। आता भांड्यावर झाकण ठेवून त्या झाकणावर आपण थोडेसे पाणी ठेवणार आहोत। वाटण्यासाठी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे जे की आपण नीट भाजून घेत आहोत। सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। यामध्ये आपण अजून आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकून ह्याचे वाटण करून घेणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत आणि कढीला उकळही आलेला आहे। आपण आता ह्यामध्ये वाटण टाकणार आहोत। वाटण नीट एकत्र करून घ्यायचे आहे। भांड्यावर झाकण न ठेवता वाटण नीट 5 मिनिटांसाठी तरी शिजवून घ्यायचे आहे। कढीला उकळ आल्यावर आपण ह्याच्यामध्ये चिंचेचे पाणी टाकणार आहोत आणि हे सगळं नीट मिक्स करून झाकण न ठेवता 5 मिनिटांकरिता शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली कोलंबीची कढी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ह्या नवीन पद्धतीने घरी नक्की कोलंबीची कढी ट्राय करा आणि टेस्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा। कोलंबीची कढी आपण भात, चपाती किंवा भाकरी कशासोबतही खाल्ली तरी चांगलीच लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।